आजचा दिवस 28 जानेवारी 2026 महाराष्ट्राच्या या राजकारणासह समाजकारणासह विविध घटकावर काळोख पसरवणारा दिवस. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रॅक्टिकल नेतृत्व असा दमदार बारामतीचा दादा आणि महाराष्ट्राचा लोकनेता या काळाने झडप मारून हिरावून नेला. अजितदादांचं हिरावून जाणं हे प्रत्येकाला हुरहुर लावणारं असं होतं. राजकारण करत असताना निवडणुकीपुरता असलेला राजकारणाचा लवाजमा हाताशी बाळगून अख्खा काळ वेळेवर चालणारा आणि वेळेच्या नियमांचं पालन करणारा नेता महाराष्ट्रातून हरवला. गेल्या 4 ते 5 दिवसा अगोदर अजितदादाचं ते भाषण राजकारण लय वंगाळ. आपल्या मुलांबाळांमध्ये राहा, पैसा कमवा, कामधंदा करा आणि चांगलं जीवन जगा असा सल्ला गेली तब्बल 50 वर्ष राजकारणाशी जुळलेल्या अजितदादाने प्रसारमाध्यमासमोर आपलं मत मांडलं आणि त्या मताचं त्यावेळेचं स्पष्टीकरण हे प्रसारमाध्यमातून त्याला आगळ्यावेगळ्या पद्धतीने पाहायला गेलं असलं तरी अजितदादांची ती सांगितलेली गोष्ट मी विश्लेषणात्मक रूपातून मांडण्याचा माझा प्रयत्न काही त्या दिवसापुरताच केला नसेल तरी इतर माध्यमातून त्यावर झालेली टीका ही जरी आगळी वेगळी असली, जणू येणारा काळ हा काही वेगळं सांगून जाणार हे नियतीला मान्य होतं आणि अजितदादांनी ते केलेलं वक्तव्य हे आज खरं आहे असं मनाला जाणवतं. जीवनाच्या वाटेवर सुखदुःख असतात, परंतु वेळेवर मात करून चालणाऱ्या अजितदादांना काळ इतक्या झपाट्याने उचलून घेईल असं कोणालाही वाटलं नाही. अजितदादा जीवनाच्या शालेय जीवनानंतर जर राजकारणाच्या माध्यमातून जगले असेल तर जनतेसाठी जगलंय असं त्यांच्या जीवनशैलीतल्या आजवरच्या वाटचालीतून पाहावयास मिळतं. सत्ता आणि सत्तेशी खेळत असताना समाजहित आणि विकासाचं मॉडेल, नाविन्यपूर्ण कल्पकता आणि त्या कल्पकतेच्या माध्यमातून जनतेचा हित साधण्याचा त्यांचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नासाठी सत्ता असणं गरजेचं हे समीकरण अजितदादाच्या जीवनात जरी असलं तरी अजितदादांनी कधीच राजकारण करत असताना जातीवादाला भेद दिला आहे. जातीवाद यापासून अजितदादा लाखो कोसं दूर असले तरी माझा कार्यकर्ता आणि त्याचं नेतृत्व ही त्यांची भूक खरोखर आगळी वेगळी होती. फक्त बारामतीपुरती नव्हेच तर विदर्भातील त्या टोकापासून तर कोकणातील त्या कुणार पट्टीपर्यंत असं कोणीच नसेल की त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं नसेल. आणि अजितदादांचं हे जाणं सगळ्यांच्या मनाला हुरहुर लावणारं ठरलं. आणि अजितदादांमध्ये असलेला स्पष्ट वक्तेपणा, त्यांची कामाची पद्धत आणि कार्यकर्त्याला ओळखून पारखून त्याचा नेतृत्वात कसा परिवर्तन घडून आणता येईल यासाठी धावणारा नेता आज हरवला आहे. आज बारामती होत असलेला आक्रोश आणि त्या बारामतीसोबतच विविध क्षेत्रातील राजकीय मान्यवरांसोबतच विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून त्यांच्या केलेल्या कर्तृत्वाचा जरी आज उल्लेख होत असला तरी अजितदादा
हे आज आपल्यातून निघून गेले आहे. जी चांगली माणसं असतात ती देवाला आवडतात, अशा या उक्तीला अनुसरून आज अजितदादाचं जाणं हे सगळ्यांना हुरवून लावतं.